नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरनं एक विशेष व्हिडिओ आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचता करतो आहे. नॉर्मलपेक्षा खूप जास्त उंचीवर ज्या मुलांची काहीतरी एक ॲबिलिटी असते, ज्याला आपण टॅलेंट म्हणतो, या टॅलेंटचं काय करायचं, ते कसं ओळखायचं, असा अनेक जणांनी प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओतून देतो आहे. टॅलेंट शोधायचं कसं, हाऊ टू आयडेंटिफाय टॅलेंट. ह्याच्याच पुढच्या भागामध्ये हे टॅलेंट नर्चर कसं करायचं याबद्दलही बोलणार आहोत. दोन्ही भागांना स्टे ट्यून्ड. तर विविध प्रकारच्या ॲबिलिटीज, विविध प्रकारची विशेष कौशल्य ही आपल्या मेंदूमुळे आणि मेंदू आणि शरीराच्या कोऑर्डिनेशनमुळे आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला चेंडू कसा मारायचा त्या बॅटनी ह्याचा अप्रतिम अंदाज असतो की जगात जेमतेम 100-200 लोकांमध्ये असलेलं तर स्किल त्याच्यामध्ये असतं. काही लोक कमालीच्या ताणाच्या प्रसंगालासुद्धा अत्यंत शांतपणे तोंड देऊ शकतात. काही लोकांची शब्दसंपत्ती आणि ते शब्द वापरायची हतोटी कमालीची असते. काही लोकांना संगीत किंवा गाणं ह्याचा एक विशिष्ट आणि अत्यंत सुपरलेटिव्ह लेव्हलचा आवाका असतो. तर या सर्व गोष्टी खरं तर अगदी कमी वयापासून दिसायला लागतात. तर या ओळखायच्या कशा, हा आजच्या एपिसोडचा विषय आहे. वयानुसार या सर्व टॅलेंट्सबद्दल आता मी बोलणार आहे. त्याच्या आधी एक खूप महत्त्वाची कळीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुलामध्ये टॅलेंट होतं आणि आम्हाला ते दिसलंच नाही असं होत नाही. ह्याचं कारण असं आहे की हे जे लाखातून 10 लाखातून 1 कोटीतून 1 असणारा जो गुण असतो तो इतका जबरदस्त असतो. मुलाची त्या विशिष्ट विषयातली ॲबिलिटी ही त्याच्या वयाच्या मुलांच्यापेक्षा 4-4, 5-5 वर्ष पुढे असते. त्याच्यामुळे ती दिसल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही जर मध्यमवर्गीय घरातून हा व्हिडिओ बघत असाल की जिथे मुलांना या सर्व संधी समोर उपलब्ध आहेत, तर टॅलेंट असलेलं मूल ती संधी पकडतं, ती संधी स्वतःसाठी तयार करतं, जीवापाड धरून ठेवतं, त्याला कमालीचा वेळ देतं. मूल जेव्हा ती गोष्ट करत असतं तेव्हा ते त्याच्यात हरवून गेलेलं असतं. ही त्याची क्लिअर खूण आहे. त्याच्यामुळे टॅलेंट होतं आणि आम्हाला कळलंच नाही, तर मग त्या टॅलेंट शोच्या आम्ही काही टेस्ट घेऊ का, असा मूर्खपणा कृपया करू नका. तुम्हाला अशा टेस्ट करून देऊन काहीतरी खोट्या दिशेला पळवणारी भरपूर भोंदू माणसं मार्केटमध्ये आहेत. म्हणून हे अगदी सुरुवातीला सांगतो आहे की भाषेतलं टॅलेंट असेल, संगीतातलं टॅलेंट असेल, दुसऱ्या कलेतलं टॅलेंट असेल, खेळातलं टॅलेंट असेल, मॅथ्समधलं टॅलेंट असेल, इट शाईन्स थ्रू. लख्ख सूर्यासारखं ते दिसतं. आईवडिलांना दिसतं, शिक्षकांना दिसतं, आजूबाजूच्या मुलांना दिसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाला स्वतःला त्याची स्वच्छ जाणीव असते, कारण त्यातनं त्यांना मिळणारा आनंद हा इतका अलौकिक असतो की ते तासनतास ती गोष्ट करतात, बाकी सगळं बाजूला सोडून त्याच्या मागे लागतात. त्याच्यामुळे जे मूल कागद घेऊन सापडेल तेव्हा चित्र काढायला बसतं आहे, रंगवायला बसतं आहे, त्या मुलाला थांबवू नका. उद्या तुझी गणिताची परीक्षा आहे, ते सोडून तू हे काय करत बसला आहे, असं कृपया 5-6 वर्षाच्या मुलाला म्हणू नका. त्याच्या अंगातली ती कला ही त्याला स्वतःच्या अभिव्यक्तीने व्यक्त करायला मिळाली पाहिजे. त्या अभिव्यक्तीला काहीतरी अवकाश मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि आईवडील म्हणून तेच आपलं सगळ्यांचं काम आहे. सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे यातल्या वेगळ्या वेगळ्या क्षमता या वेगळ्या वेगळ्या वयामध्ये दिसायला लागतात. आता उदाहरणार्थ, अनेक लोक कसे मॅनेज करायचे किंवा सिस्टीम्स कशा बसवायच्या आणि एखादा व्यवसाय कसा चालवायचा ह्याची जी क्षमता आहे ही वर्ष 15-16च्या आत दिसणं हे जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही पुढे जाऊन कितीही मोठे इंडस्ट्रियलिस्ट होणार असाल तरी 15-16 वर्षाच्या आत ही ॲबिलिटी दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर अत्यंत जगातले निष्णात क्रिकेटपटू होणार असाल तर ती ॲबिलिटी 15व्या-16व्या वर्षी दिसायला सुरुवात होत नाही. इनफॅक्ट तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, ती बऱ्याच लहानपणी दिसायला लागलेली असते.
तर कुठली गोष्ट केव्हा दिसू शकते, शास्त्रीयदृष्ट्या ह्याच्यातल्या शक्य आणि अशक्य गोष्टी कुठल्या आहेत, ह्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये थोडी चर्चा करूया. जो अगदी लहान वयाचा जो भाग आहे, म्हणजे वयवर्ष 0 ते 2, यामध्ये दिसणाऱ्या फारशा कुठल्याही क्वालिटीज नाही आहेत. हा पहिला आणि महत्त्वाचा भाग. निदान दुसऱ्या वाढदिवसापर्यंत तरी मुलांना निवांतपणे वाढू द्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ज्या मुलांना गाण्याचा आवाज असतो किंवा ज्यांना गाणं ऐकायला आवडतं, ती मुलं अगदी 6-8 महिन्याची असल्यापासून आणि काही मुलं तर अगदी 3-4 महिन्याची असल्यापासून विशिष्ट प्रकारचं संगीत आलं की शांत होतात किंवा त्या संगीताबरोबर काही तशा प्रकारचे आवाज करतात. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ॲक्च्युअली बसून आईबरोबर, वडिलांबरोबर किंवा घरातल्या कुठल्या तरी गाणाऱ्या व्यक्तीबरोबर किंवा अगदी रेडिओ, टी व्ही किंवा म्युझिक सिस्टीमबरोबर गाणारी जी मुलं असतात, ती वयवर्ष 3 नंतर दिसायला लागतात. त्यामुळे पहिले 2 वर्ष किंवा जवळजवळ 3 वर्ष हे तसे बऱ्यापैकी निवांत दिसतात. काही मुलं ही वयवर्ष 5-6 पर्यंत अत्यंत उत्तम वाचायला लागतात. त्याला हायपरलेक्सिया म्हणतात. म्हणजे वयाच्या खूप पलीकडची त्यांच्यात वाचायची ॲबिलिटी असते. कोणीही न शिकवता ही मुलं स्वतःहून वाचायला शिकतात. बरेचदा या मुलांना आपण काय वाचतो आहे ह्याचा अर्थ कळत नाही, त्याची संगती लागत नाही, पण त्यांना ते शब्दच्या शब्द अत्यंत उत्तमरित्या वाचता येतात. हे इंटेलिजन्सचा एक भाग आहे, पण हे खूप विशेष जबरदस्त असं टॅलेंट नाही आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक गमतीदार गोष्ट म्हणजे विशेषतः 6 वर्षाच्या आत मुलांची व्हिज्युअल मेमरी ज्याला आपण म्हणतो, ती जबरदस्त शार्प असते. त्याच्यामुळे एखादी बघितलेली गोष्ट तशीच्या तशी लक्षात राहणे आणि त्याचा नंतर रेफरन्स देता येणे ही खूप महत्त्वाची ॲबिलिटी या मुलांमध्ये असते. त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी आपण गेलो होतो तर ती जागा आठवणे किंवा त्याच्याशी असलेला एखादा संदर्भ आठवणे, जाताना रस्त्याचा एखादा कोपरा आठवून आपण तिथून तिकडे गेलो होतो ना तेव्हा मावशीकडे, हे पटकन आठवणे, ही ॲबिलिटी जवळजवळ सर्व मुलांमध्ये अगदी जन्मजात असते. त्याच्यामुळे हा मेंदूच्या नैसर्गिक वाढीचा भाग आहे. विशिष्ट टॅलेंट्स कधी दिसायला लागतात तर टिपिकली वयवर्ष 5 किंवा 6च्या आत दिसणारी जी टॅलेंट्स आहेत ती एक म्हणजे शारीरिक क्षमता, की या मुलांना उंचीची भीती वाटत नाही, ते इतर मुलांपेक्षा खूप जास्त वेगाने किंवा अडथळ्याच्या भागात सुद्धा पळू शकतात, न पडता अनेक गोष्टी करू शकतात, त्यांचं हँड आय कोऑर्डिनेशन उत्तम असतं, त्यामुळे टेनिस किंवा क्रिकेटसारख्या गोष्टी ते लवकर खेळायला सुरुवात करतात. लवचिकता तर शरीरामध्ये असतेच, पण ती लवचिकता वापरून त्या अनेक गोष्टी करायला सुरुवात करतात. तर हा जो शारीरिक ॲबिलिटीचा भाग आहे हा टिपिकली इयत्ता पहिली सुरू व्हायच्या आतच उत्तमरित्या दिसायला लागलेला असतो. त्याच्यामुळे सर्व मुलांना भरपूर खेळू देणं आणि ज्या मुलांना खेळाची आवड आहे त्यांना विशिष्ट खेळसुद्धा 4-5व्या वर्षी सुरू करणे ही अगदी चांगली गोष्ट आहे. स्पोर्ट्स टॅलेंट हे त्याच्यातून दिसायला लागतं, ते त्या वयातच दिसायला लागतं. वयवर्ष 5-6 पासून साधारणतः वयवर्ष 10 पर्यंत दिसणाऱ्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या खूप स्पेशल आहेत. ह्याच्यात मुलांचं लिखाण, वाचन आणि विशिष्ट प्रकारची स्मृती ही खूप जबरदस्त पद्धतीने दिसायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः ज्या मुलांना गणित हा विषय उत्तम जमतो ती मुलं इंट्युटिव्हली म्हणजे स्वप्रेरणेने कमालीच्या वेगाने गणित शिकायला सुरुवात करतात, की त्यांच्या वयाच्या 3 वर्ष 4 वर्ष पुढे असलेलं गणित हे त्यांना सहजी जमायला लागतं. ही गणिताच्या बाबतीतली एक स्पेशल ॲबिलिटी आहे. ज्यांना आकडे आणि आकड्यांच्या प्रोसेसेस म्हणजे आकड्यांच्या प्रक्रिया कळतात, जो गणिताचा गाभा आहे, ती ॲबिलिटी ही वयवर्ष 4-5 पासून दिसायला सुरुवात होते. 9-10 वर्षापर्यंत तर ती अगदी उत्तमरित्या दिसायला लागलेली असते. त्याच्यामुळे गणित या विषयातलं टॅलेंट हे तेव्हा दिसायला लागतं. नॉर्मलपेक्षा किंचित जास्त IQ असलेल्या मुलांची बुद्धिमत्ता पेक्षा सुद्धा स्मृती हा जो त्यातला भाग आहे, मेमरी हा जो भाग आहे, हा खूप चांगला असतो. त्याच्यामुळे या मुलांना शाळेमध्ये खूप जबरदस्त मार्क पडताना दिसतात, की ऐन वेळेवर फक्त 15 मिनिट अभ्यास करून, फक्त 2 तास अभ्यास करून सुद्धा पैकी मार्क मिळवणारी अनेक मुलं प्रत्येक वर्गामध्ये असतात. हा फक्त त्या स्मृतीचा भाग असतो. विशेषतः बुद्धिबळासारखे
गेम खेळणारी जी मुलं असतात त्यांच्यामध्ये ही स्मृती कमालीच्या जास्त लेव्हलला डेव्हलप झालेली दिसते. म्हणजे त्यांना गेमच्या गेम आठवत असतात. एखाद्या पटाच्या संचावरून किंवा त्याच्या अरेंजमेंटवरून हा कुठल्या डावातला भाग आहे हे सुद्धा त्यांना आठवू शकतं आणि हीच स्मृती त्यांना शालेय अभ्यासात सुद्धा पुढे घेऊन जाते. त्याच्यामुळे बुद्धिबळ उत्तम खेळणारी जी मुलं असतात, जी टिपिकली वय वर्ष 5-6ला त्यांचं टॅलेंट दिसायला लागतं, कोच ओळखायला सुरुवात करतो, त्या मुलांना तेव्हा अभ्यासात सुद्धा जबरदस्त मार्क पडत असतात. कारण आपला अभ्यास ॲटलिस्ट 14-15 वर्षापर्यंतचा अभ्यास हा फक्त स्मरणशक्तीवर अवलंबून असलेला अभ्यास आहे. दुसरं फारसं काहीही आपल्या शाळा मागत नाहीत मुलांकडून. आता थोड्या मोठ्या मुलांकडे जाऊया. 10 वर्षांनंतर व्यक्तिमत्वाचे जे पैलू असतात त्यावाल्या गोष्टी दिसायला लागतात. म्हणजे काय, तर गोंधळाच्या परिस्थितीत सुद्धा शांत राहणे किंवा समोर काहीतरी प्रलोभन असताना सुद्धा त्याला सहजी बळी न पडणे किंवा लोकांची भांडणे मिटवणे किंवा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक लोकांशी सहजपणे बोलता येणे. हे एक खूप स्पेशल टॅलेंट आहे आणि हे इन्व्हेरिएबली भारतीय घरांमध्ये याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. ही खूप महत्त्वाची क्वालिटी आहे माणसाची की विविध वयोगटाच्या लोकांशी सहज गप्पा मारता येणे, त्यांच्याशी कॉमन विषय शोधता येणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून घेता येणे. चुरू बोलणारी आणि कुणीतरी फक्त फिजिक्स शिकतो आहे म्हटल्यावर त्याला ब्लॅक होल आणि स्पॅगेटिफिकेशन वगैरे शब्द त्याच्या तोंडावर टाकणारी मुलं डझनावारी पडलेली असतात प्रत्येक वर्गामध्ये. पण तो माणूस काय बोलतो आहे हे शांतपणे ऐकून घेणे आणि एखादा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारून स्वतःच्या मनातला गुंता क्लिअर करणे, फक्त शहाणपणा दाखवण्यासाठी नाही, स्वतःला जेन्युइनली पडलेला प्रश्न तिथे सोडवून घेणे, हे एक कमालीचं स्पेशल टॅलेंट आहे. आणि हे टॅलेंट असलेली मुलं आयुष्याच्या ज्या कुठल्या भागामध्ये ते शिरतील, ज्या कुठल्या स्तरामध्ये ते जातील, तिथून अत्यंत वेगाने वर जातात, कारण ही खूप महत्त्वाची क्वालिटी आहे. तर अशा प्रकारचे हे टॅलेंट्स आहेत. म्हणजे अगदी लहानपणी 5-6 वर्षाच्या आत शारीरिक टॅलेंट्स दिसतात. याच्यात गायन आणि वादनसुद्धा आलं, म्हणजे कलेचा सुद्धा भाग आला. मूर्तिकारी किंवा मातीच्या वस्तू बनवणं किंवा ओरिगामी बनवणं, हे सर्व हाताने करायच्या गोष्टी आणि शरीराने करायच्या गोष्टी या सर्व वर्ष 6पर्यंत दिसायला लागलेल्या असतात. 6 ते 10च्या मध्ये गणितासारख्या विषयाचा वेग आणि भाषा विषयाचा वेग हा खूप चांगला दिसतो आणि त्याच्यापुढे लोकांशी संबंधित असलेल्या ज्या क्वालिटीज असतात त्या दिसायला लागतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 10 लाखामध्ये म्हणजे 1 in a million अशी क्वालिटी असलेला माणूससुद्धा भारतामध्ये तुम्हाला असे हजारो सापडतात. कारण 140 कोटींच्या देशामध्ये 10 लाखात 1 म्हणजे सुद्धा किती मोठा आकडा होतो याचा विचार करा. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर की भारतीय क्रिकेट टीममध्ये जर पहिल्या 11मध्ये जर तुम्हाला जागा मिळवायची असेल तर तुमचं टॅलेंट हे 10 कोटीत 1 या लेव्हलचं असावं लागतं. हा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अगदी IPLच्या निमित्ताने 100 लोकांना संधी मिळत असताना सुद्धा ते कोटीमध्ये 1 या लेव्हलचं ते टॅलेंट असावं लागतं. साधं उदाहरण देतो. भारतामध्ये IIT मुंबईचं कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, तिथे ॲडमिशन मिळवणे ही फार मोठी गोष्ट समजली जाते. म्हणजे बुद्धिमत्तेचा अतिउच्च आविष्कारच तो. अहो, तिथे सुद्धा दरवर्षी 80 जागा आहेत, कदाचित थोड्या जास्तही असतील. पण इंडियन क्रिकेट टीममध्ये दरवर्षी 1 सुद्धा जागा निर्माण होईल याची गॅरंटी नाही. म्हणजे लक्षात घ्या की नॅशनल लेव्हलला खेळण्यासाठी लागणारं जे टॅलेंट आहे ते खूप खूप रेअर असतं. त्याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. 4थ्या 5व्या 6व्या वर्षापासून सुरुवात करून त्या शारीरिक क्षमता डेव्हलप करून पुढची 10 ते 15 वर्ष त्याच्यावर खूप काम करावं लागतं. त्या मुलांना खूप मोठा सपोर्ट लागतो. त्यामुळे मी हे जे तुम्हाला सर्व गुण सांगितलेले आहेत हे जेव्हा दिसायला लागतील तेव्हा योग्य प्रशिक्षक शोधा, मुलांना त्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ द्या. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की शाळा करता करता हे सगळं कर, ह्याच्यात शाळा आणि अभ्यास नावाच्या प्रकरणाची जागा थोडी कमी करावी लागते आणि या गोष्टींसाठी रोज दिवसाला 2, 3, 4, 5 तास द्यावे लागतात. ह्याची सगळ्याची तयारी ठेवा. विशिष्ट टॅलेंट सापडल्यावर त्याचं पुढे काय करायचं हे आपण पुढच्या भागामध्ये जरूर बघूया.
नमस्कार.